एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी। करंजी येथील नाल्यावरील पुलांचे उंचीकरण करून नवीन पूल बांधण्याची मागणी तसेच एसटी बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची मागणी। करंजी ते वाढोणा बाजार या मुख्य मार्गावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होत असून विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना मोठ्या संख्येने अडचणींचा सामना करावा लागत आहे। यामुळे संबंधित पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधण्यात यावा अशी जोरदार मागणी करंजी येथील विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। तसेच करंजी गावात नियमित एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची, ग्रामस्थांची मागणी आहे। बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी तसेच नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधणे अधिक सोयीचे होईल। पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने अपघाताचा धोका वाढत असून अनेकदा नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरील पुलाचे तातडीने उंचीकरण करून नवीन पूल उभारण्यात यावा आणि करंजी येथे एसटी बस सेवा सुरू करावी अशी ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह वाढोणा बाजार प्रतिनिधी सुधीर घोगरे। आज दिनांक 7/7/2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामा या ठिकाणी आलो आहोत। आपल्याला या ठिकाणी जो पूल दिसतो, या पुलावरची व्यवस्था ही अत्यंत दुर्दैवी व्यवस्था आहे। कारण या पुलावर पाऊस आला तर कमीत कमी माणूसभर पाऊस असते, त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी बांधवांना, महिलांना खूप या ठिकाणी 2 ते 3 तास या पुलावर ताटकळत राहते। जोपर्यंत पाऊस उतरत नाही तोपर्यंत या पुलावर वाट पाहावी लागते, अशी या गावाची परिस्थिती आहे। अनेक वेळा निवेदन देऊनही, अनेक वेळा आश्वासन देऊनही त्या पुलाचं काम झालं नाही। त्याच संदर्भात या ठिकाणी जे काही या गावातील विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत, सायकलने बिचारी विद्यार्थी 2-2 तास या ठिकाणी थांबतात। या ठिकाणी त्या गावचे माजी सरपंच आहेत। साहेब, आपल्या गावाला पुलावर पाणी असतं, नेमकं काय तुम्ही सांगू इच्छिता? आमच्या गावात बरेचसे दिवस झाले आम्ही प्रथम पाहत आहोत पूर्वीपासून, तर हा ढोल्याचाच पूल आहे आणि बरेचसे गावकऱ्यांनी आमच्या इथे निवेदन देऊन थकले। काही पोरांनी एस टी महामंडळामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी सुद्धा कागदपत्र देऊन ते सुद्धा थकले आणि पत्रकारांनी सुद्धा निवेदन देऊन थकले। तरी पण या पुलाची दुरवस्था आमच्या गावाविषयी होत आहे, असं काहीतरी राज्यकर्त्यांना तुमच्या गावचे आपले प्रशासक प्रतिनिधी काय, त्यांचं काय भूमिका आहे? त्यांची भूमिका आता हेच का आमच्या गावामध्ये काहीतरी रोड पुलाचं नियोजन लावण्यासाठी त्यांनी तरतूद केली, परंतु त्याच्याही कागदपत्राला काही अजूनपर्यंत यश आलेलं नाही आहे। म्हणजेच आम्हाला असं वाटते की आम्ही प्रत्येक मतदारसंघातले लोक असून किंवा मतदानच करत राहावं का, अशी एक आमची भावना आहे। आणि महत्त्वाचा म्हणजे हा पुलाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याचा आहे, शेतकरी बांधवाचा आहे, महिलांचा आहे। या ठिकाणी मोठी अडचण आहे। या संदर्भात परत आपल्या ठिकाणी येथील नागरिक आहेत। साहेब, आपण या पुलावर माणूसभर पाणी असतं, नेमकं तुम्ही काय सांगू इच्छिता? प्रशासनाला आहे, पदाधिकारी आहे, यांना काय सांगू इच्छिता? आता सध्या मी सुधीर घोगरे करंजीतून बोलत आहे पुलावरून। तर माझं आमदार साहेबाला निवेदन आहे का आम्ही का बा तुम्हाला मतदान करून का चूक केली का? अच्छा, एका मतानं तुम्ही आमच्या मताच्या भरोश्यावर तुम्ही मंत्रिमंडळात गेले, मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, पण तुम्ही आमचा मतदारसंघ सोडून तुम्ही का नाही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून तुमचं लक्ष तिकडे आहे, पण जन्मभूमी तुमची मतदारसंघातली, तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या गावाला किंवा त्या मतदारसंघाला किंवा त्या सर्कलला तुम्ही का नाही वाऱ्यावर सोडलेलं आहे। आणि वारंवार याच्या आधी निवेदन दिले, लोकसभेच्या विधानसभेच्या वेळेस आश्वासन दिलं होतं का आम्ही हा पोहणा ते वाढोणा बाजार आम्ही हा रोडचं रुंदीकरण करून पुलाची उंची वाढू आणि रोडची रुंदीकरण करू आणि आमच्या याचे 70 ते 75 मुलं रोज शाळेमध्ये जातात। आज जर ह्या गड्डे अपघात किती झाले, हे जे गड्डे पडले, ज्या पाणी जर असलं किंवा कोणी तिकडून रोडकडून धावत आलं तर किती लोक याच्यात पडलेले आहेत। तरी पण ह्या आमदार उईके आणि खासदार साहेबालाही विनंती केली होती गावकऱ्यांनी, तुम्हाला आश्वासन दिलं, गांजर दाखवलं। फक्त या शासनाला, महायुती सरकारला फक्त खासदार आणि आमदारच खरेदीला पैसा आहे। अच्छा,
आणि जनतेचे प्रश्न सोडवायला पैसा नाही आहे. बरोबर. हा, यांनी एक तर राजीनामा द्याव, होत नसन तर अशोक उईकेनी राजीनामा द्याव, नाही तर हे काम सुरळीत करून द्या. धन्यवाद. यांनी सांगितलं का जे आपले मंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोकजी उईके या क्षेत्राचे आमदार आहेत आणि त्यांनी यांना आश्वासन दिलं का पूल बांधून देऊ, रुंदीकरण बांधून पण केलं नाही, त्यामुळे यांचा आक्रोश दिसत आहे. त्यासंदर्भात युवक वर्ग आहे. तर दादा, आपण पण या ठिकाणी गावचे रहिवासी आहात, त्या पुलाने मग आपल्याला काय अडचण जाते आणि तुम्ही प्रशासनाला व मंत्र्याला काय सांगू इच्छिता? नमस्कार, मी अनुराग कडू. नमस्कार. मी पाहतो माझ्या लहानपणीपासून हा पूल असाच आहे. मी इयत्ता 6वी ते 10वी वाढवण्याला सायकलनी अत्यंत दुर्दैवी प्रवास केला आहे आणि ह्या रोडचं काम अजूनही झालं नाही. आणि फक्त आमदार साहेब ह्या पुलाचं सांगतात की ह्या गावात माझे कार्यकर्ते कमी आहे म्हणून मी हा पूल बांधत नाही. तर आमचं आमदार साहेबाला एकच म्हणणं आहे की तुम्हाला तुमचे कार्यकर्ते कितीही असो पण सर्वांनी मतदान केलेलं आहे, तर सर्वांना त्रास होत आहे. फक्त आमदार साहेब आम्हाला ह्या पुलाचा गांजार दाखव, जसं लबाड लांडकर सोंग करतंय आणि पूल बांधणीचं ढोंग करते, अशी व्यवस्था आमची झालेली आहे. म्हणून आमदार साहेबांनी एकच सांगू इच्छितो की हा आमचा पूल लोकांकडे न पाहता, तुमच्या कार्यकर्त्यांकडे न पाहता, आमचा एक नागरिक म्हणून आमच्यासाठी हा पूल बांधून द्यावा. आणि ह्या गावात अत्यंत अशी एक दुर्दैवी घटना आहे. गेले 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले पण आमच्यावर अजून एसटी धावलेली नाही, अजूनपर्यंत एसटी नाही नाही आली आहे. हे तुम्ही मुलं बघू शकता, शाळेचे रोज 4 किलोमीटर हा बेकार रस्त्याने प्रवास करतात, पण त्यांना सुद्धा हा एवढा त्रास होतो. पण आमदार साहेबांना अजून जाग आलेला नाही. आमदार साहेब म्हणतात की आमचे कार्यकर्ते कमी आहे. अरे हो, कार्यकर्ते कमी पण नागरिकता आम्ही भारताचे, कार्यकर्त्याचा आणि या विकासाचा काही वेगळे प्रश्न तेच नाही. आमदार साहेबाला समजायला पाहिजे आणि आमचा हा पूल लवकरात लवकर बांधून दिला पाहिजे. परत समजा आता तुम्ही आता एसटी बद्दल निवेदन दिलं आहे गावकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल तुमचं काय समोरचं काय पाऊल आहे? जर आम्हाला सकारात्मक विचार जर मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाला बसू, आमचं असं हे म्हणणं आहे. आम्हाला उपोषणाला बसू आपण. या युवक वर्गाने पण सांगितलं आहे का आक्रोश हा कुठल्याही आमदारावर किंवा कुठल्या याच्यावर नाही, त्यांचा विकासावर आहे. जर कुठलाही विकास, जर माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते नाही म्हणून जर विकास त्या गावाचा थांबवत असेल तर हे नेमकं चुकीचं आहे. असं होता का पदाधिकाऱ्याकडे, असं होता कामा नाही. आणि विकास माझ्या कार्यकर्त्यासाठी विकास थांबणं गरजेचं नाही. आमदार साहेबांनी या विधानसभेचे आणि या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहे, या ठिकाणी रायगाव विधानसभामधून निवडून आलेले, त्यांचं कर्तव्य आहे. तर त्यांनी जो आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करावं. या गावकऱ्याचा आक्रोश दिसत आहे. जर पुलाचं काम पूर्ण झालं नाही तर या ठिकाणी सगळे विद्यार्थी, युवक वर्ग, नागरिक, शेतकरी या ठिकाणी आंदोलनाची भूमिका, आमरण उपोषणाची पण यांनी भूमिका बजावली आहे. नेमकं आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येईल असं त्यांनी चेतावणी दिली आहे. सर्व गोष्टीची बाब लक्षात घेता आमदार साहेब व तो प्रशासन यांनी याची गंभीर घेऊन या ठिकाणचं पुलाचं काम त्वरित पूर्ण करावं, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी कोणी त्रास होणार नाही. ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद मावरेसह वाळुणा सर्कल प्रतिनिधी सुधीर घुगरे.